छत्रपती शिवाजी महाराज की रोड प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंत सिंहासनाधिकारी योगीराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। झुलवा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा। चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा। झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा। लावून बाळा काजळ घाला डोळा, तुमची अंगड घालून त्याच्या पायी घुंगरवाळा। माझा शिवबाग शिवासनाव बसला, माझा शिवबाग शिवासनाव बसला। शिवबाग शिवासनाव बसला माझा। स्वराज्याचे संस्थापक कुलवाडी मुजब छत्रपती शिवाजी महाराज यांची आज शिवजयंती। महाराष्ट्रातच नव्हे तर भारत आणि सर्व जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा होणारा सण म्हणजे शिवजयंतीचा। आपण मुघलांच्या मुघलांच्या अधिपत्याखाली भारत देश होता, आपला साम्राज्य मुघलांच्या अधिपत्याखाली होता, त्यावेळेस जिजाऊच्या पोटी एक हिरा जन्माला आणि स्वराज्याचे आपलं जे स्वप्न होतं ते उदयास आलं। असे छत्रपती शिवाजी महाराज यांना आज मी अभिवादन करतो आणि माझं मनोगत संपवतो। अखंड स्वराज्याचे संस्थापक आदरणीय छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा जन्म हा आजच्या दिनी जिजाऊ यांच्या पोटी खूप मौल्यवान असा दिवस आहे आजचा दिवस। कारण ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज हे शिवनेरी गडावर जन्मास येणार होते तो दिवस त्यांच्यासाठी इतका भयानक होता। म्हणजे त्यावेळी त्यांच्या गडावर युद्ध असं सुरू होतं, तरीही त्या युद्धाच्या काळामध्ये शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊ ह्या एकट्या शिवाजी महाराजांना त्यांनी जन्म दिलेला आहे। त्यांचा तो दिवस असा अंगावर शहारे निर्माण करण्यासारखा होता आणि त्यांच्या उदरी आजचे श्रीमंत शिवाजी महाराज हे जन्मास आले म्हणजे कारण अखंड स्वराज्याला निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज त्या दिवशी निर्माण होणार होते। तर तो दिवस त्यांना इतका कळा येणार होत्या आणि इतका त्रास त्यांना सहन करावा लागला। त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा साधा नाही झाला, तर त्यांना खूप अशा वेदना सहन करून त्यांच्या पोटी महान शिवाजी महाराज निर्माण झाले। कारण त्यांनी पूर्ण अखंड स्वराज्याची स्थापना केली, त्याच योगाने त्यांना तितका त्रास सहन करावा लागला होता। इतके बोलून मी माझे 2 शब्द संपवते। जय हिंद, जय भारत।
फेब्रुवारी हा शिवाजी महाराजांचा जन्मदिन. ॲक्च्युली जे स्पीच माझ्या पत्रिकेमध्ये बसत नाही शिवाजी महाराजांबद्दल बोलण्यात. थोडी स्टोरी सांगतो. शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती झाला आहे तुम्हाला माहिती. शहाजीराजे त्यांचे वडील, जिजाऊ त्यांच्या माता. शिवनेरी गडावरती त्यांचा जन्म. हे जे आपलं थोडं मावळे कुणाला म्हणतात ती स्टोरी तुम्हाला माहिती असेल तर तेवढं सांगतो. शिवाजी महाराजांना पहिल्यांदा 36 गावं म्हणजे मावळ प्रांताला, मावळ म्हणजे कुठं, पुण्याच्या पश्चिमेला मावळ हा एरिया आहे. त्या ठिकाणी सूर्य मावळ पुण्याच्या पश्चिमेला, म्हणून त्याला मावळ म्हटलं जायचं. आणि तिथं जी 36 गावं आहेत सुरुवातीची, तीच म्हणजे शिवाजी महाराजांना 9व्या वर्षी राज्यकारभार चालवण्यासाठी दिलेली होती. तिथले जे लोक होते ते म्हणजे मावळे. आता त्या मावळ्यांमध्ये कोण आहे ते इतिहास एवढं डिटेलमध्ये बोलायला नको, पण ह्या मावळ्यांनी स्वराज्याचं स्वप्न बघितलं आणि अखंड स्वराज्याची स्थापना केली. ज्या राजांमुळं आपण मुघलांच्या तावडीतून सुटलो आणि मराठ्यांचं एक साम्राज्य निर्माण केलं, त्या राजांना आज त्रिवार अभिवादन करून मी माझे 2 शब्द सांगतो. दिनांक 19 फेब्रुवारी 2025 आज आपण इथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जमलो आहोत आणि त्यांच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. 1870 साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी रायगड किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून प्रथमतः पहिली शिवजयंती साजरी केली होती. आणि त्यामागचा खूप मोठा इतिहास आहे. कारण की या भारतात मुघल होते ते होते, पण आपल्यावर एक वेगळीच व्यवस्था ही लुटली गेली होती. ती म्हणजे मनवादी, म्हणजे वर्ण व्यवस्था. आणि त्या वर्ण व्यवस्थेवर शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर यांनी मात करून आपल्याला जे स्वातंत्र्य किंवा जे हक्क दिले आहेत ते आज आपण इथे उभे आहोत. आणि शिवाजी महाराज हे मुघलांच्या विरुद्ध होते, पण इच्छा व्यवस्थेवर विरोधी होते. कारण की ती व्यवस्था जिने एवढ्या मोठ्या माणसाला राज्याभिषेक करू दिला नाही, एवढ्या मोठ्या माणसाला स्वराज्यजनक म्हणजे आपली सत्ता म्हणजे स्वतःचं राज्य हे स्थापन करू दिलं नाही, त्या माणसाचा विटाळ केला. आणि पण शिवाजी महाराज एवढे थकले नाही, पण त्यांनी त्या मनवादीला लाथाडलं आणि राज्याभिषेक करून म्हणजे हिंदू धर्माला गेलता, पण तो जे काय म्हणतात ना ते धर्मानुसार जे राज्याभिषेक झाला तो त्यांनी नाकारला. आणि त्याच्याच 2-4 वर्षानंतर त्यांनी डबल राज्याभिषेक केला आणि त्यानंतर त्यांनी ते म्हणजे सिंहासन ग्रहण करून शेतकऱ्याचा आणि पुऱ्या स्वराज्याचा कारभार सांभाळला होता. त्याच्यात शेतकऱ्याचं भलं आणि रयतेचं भलं हे शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं आणि ते सुद्धा त्यांनी केलं. जर या राजाचं जन्म जर शतकाच्या पार असतं, या राजाचा जन्म जर शतकाच्या पार असतं, तर आज शेतकऱ्याच्या घराला सोन्याचं दार असतं. जर आज शेतकऱ्याच्या घराला सोन्याचं दार असतं. महात्मा फुले यांनी शिवाजी महाराजांना गुरु मानले होते आणि त्यांच्याच विचारावर त्यांनी पुढे चालून स्त्री शिक्षण, जाती व्यवस्था याच्यावर क्रांती करून आपल्याला स्त्री शिक्षण म्हणजे थोडंफार त्यांनी आपल्याला हे केलं. आणि तेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या संविधानात म्हणजे स्वराज्य जसे पहिले स्वराज्य होतं तेच आपल्या संविधानात उतरवून आपल्याला सगळे हक्क दिले. एवढे बोलून म्हणजे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो. आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करत आहोत. पूर्ण देशभर मोठ्या उत्साहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करत आहोत. परंतु त्यांनी जे शिकवण दिली होती, त्यांनी जो राज्यकारभार केला होता आणि त्यांनी ज्याप्रमाणे सर्वसामान्य जनता, शेतकरी, गोरगरीब यांच्यावर जो न्याय दिला होता
आणि त्यांनी जे शिकवण दिली होती ते शिकवण आपण विसरून दुसऱ्याच मार्गाने आणि वेगवेगळ्या चालीरीतीने त्यांची जयंती आपण साजरी करत आहोत. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास हा शाळेमध्ये शिकवला गेला पाहिजे. पूर्वी 4थीचे जे पुस्तक होती त्या पुस्तकामध्ये पूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास होता. परंतु आता 1ली पासून ते MA पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा फक्त एखादा पॅरेग्राफ राहते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे आणि त्यांचे जे कार्य आहे ते दडवून ठेवण्याचं किंवा लपवून ठेवण्याचं कार्य, आताच पियुष बोलला की एक समाज आहे तो त्यांचं कार्य जे आहे आणि त्यांचा जो इतिहास आहे तो लपवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शाळेमध्ये शिकवला गेला पाहिजे. मी इतिहासामध्ये MA झालेला आहे. त्या MAच्या पुस्तकामध्ये आधुनिक भारताचा इतिहास म्हणजे प्रत्येक सेमिस्टरला 4 पुस्तकं होत्या. म्हणजे 2 वर्षाचं 4 सेमिस्टर आणि त्या 4 सेमिस्टरच्या 4 पुस्तक म्हणजे 16 पुस्तकं होत्या पूर्ण. तर त्या 16 पुस्तकाचा मी अभ्यास केला तर त्यात आधुनिक भारताचा इतिहास आहे, मुघलांचा इतिहास आहे, निजामांचा इतिहास आहे, औद्योगिक क्रांतीचा इतिहास आहे, आधुनिक थोर पुरुषांचा इतिहास आहे. वेगवेगळ्या टॉपिकवर ते पुस्तक आहेत, 16 पुस्तक. पण त्या 16 पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास नाही. MA हिस्ट्री सारख्या विषयामध्ये, म्हणजे ही आपल्यासाठी एक लाजिरवाणी गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा जपानमध्ये शिकवला जातो, अमेरिकेत शिकवला जातो, चायनामध्ये शिकवला जातो आणि इतर देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला जातो. आणि त्या देशातले जे थोर मंडळी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की जर शिवाजी महाराज जर आमच्या देशात जन्माला असता तर आमचा देश आज सोन्याची लंका असती, आमचा देश सुजलाम सुफलाम असता. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे आपण तो अभ्यासत नाही. आणि आजकाल छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंत्या होत आहेत ती चांगली गोष्ट आहे, परंतु तुम्हाला विद्यार्थ्यांना मी सांगत आहे की DJ लावणे, त्यावर नाचणे ही एक चुकीची पद्धत. आपले जे काही राजकारणी आहेत किंवा पुढारी आहेत ते चुकीच्या पद्धतीने ते आपल्यावर घालवण्याचा प्रयत्न करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जर साजरी करायची असेल तर आता शेडाव सरांनी मगाशी मला बोलता बोलता म्हटलं की एखाद्या गड किल्ल्यावर जाऊन स्वच्छता करा, एखाद्या दलित वस्तीमध्ये जाऊन स्वच्छता करा, एखाद्या गावात जाऊन स्वच्छता करा, लायब्ररीमध्ये जाऊन अभ्यास करा, असे काहीतरी उपक्रम केले पाहिजेत. पण आपण जयंत्या ज्या साजऱ्या करतो त्या DJ लावून आणि प्रभात फेरी काढून, प्रभात फेरी काढली पाहिजे पण त्यात DJ वर नाचणे हे शिवाजी छत्रपतींनी आपल्याला शिकवलेलं नाहीये. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे. जास्त आपल्या अजून मी जास्त काही बोलणार नाही. मी छत्रपती शिवाजी महाराज यांची जी राजधानी होती त्या राजधानीच्या जवळच एक माणगाव म्हणून तालुका आहे. त्या तालुक्यात मी जवळजवळ 13 वर्ष काढलं. आणि छत्रपती रायगड जो किल्ला आहे त्या रायगड किल्ला जो मी 13-14 वर्ष काढलं तिथून फक्त 35 किलोमीटर लांब होता. आणि मी ज्या गावामध्ये राहत होतो त्या गावात लोकांचं असं म्हणणं आहे की बऱ्याच वेळा महाराज त्या गावातून जो त्यांचे जे कारभार आहे आणि त्यांचं जे वाटचाल आहे त्या गावातून त्यांची व्हायची.
छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकारभार चालवताना ते फक्त एकाच गोष्टीवर लक्ष नाही दिलं, तर त्यांनी गोरगरिबांसाठी वेगवेगळे कार्य केले, शेतकऱ्यांसाठी केलं, धार्मिक ज्या त्यावेळेस धर्माचा जो पगडा होता आणि वेगवेगळ्या चालीरीती होत्या त्या त्यांनी नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्यावेळेस हिंदू आणि मुस्लिम हा एक धर्माबद्दल अशी चळवळ होती, हिंदू आणि मुस्लिम, आणि त्यावेळेस मुस्लिमांनी आपल्या देशावर आक्रमण केलं होतं निजाम आणि मुघलांनी. तर त्या गुलामगिरीतून, मुघलांच्या आणि निजामांच्या गुलामगिरीतून आपल्याला काढण्याचा त्यांनी प्रयत्न केलं आणि ते यशस्वी करून दाखवलं. मी तिकडे बरेचसे तुमच्यासारखे विद्यार्थी होते, त्यांचे आडनाव जे आहेत ते देशमुख, सावंत असे यांचे मुसलमान जे बांधव आहेत त्यांचे आडनाव होते. तर मुघलांनी सगळं त्यांनी धर्माचा जो आहे तो परिवर्तन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. जर छत्रपती आज आपल्यामध्ये नसते, त्यांचा जन्म आपल्या देशात झाला नसता, तर आज आपण मुस्लिम असतो कदाचित. त्यांनी अशा प्रकारे जे कार्य केलेले आहे ते सर्वांना आपल्याला माहितीच आहे. आणि या ठिकाणी मी आपला जास्त वेळ न घेता मी माझे पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी मी संपवतो. धन्यवाद. श्रीपती अष्टवदान जागृत अष्टप्रधान दष्टित न्यायलंकार मंडित शस्त्रात शस्त्र पारंगत राजनीती पुरंदर पौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय. झुलवा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा. चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. लावून बाळा काजळ घाला डोळा, उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगरवाळा. गाली तेल लावून बाळा काजळ घाला डोळा, उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगरवाळा. राजस रुपडा डोही टोपडा पाहून सुख गोपाळा, बिंबलो नवतरा ग लवकर दृष्ट लागल बाळा. राजस रुपडा डोही टोपडा पाहून सुख गोपाळा.